भेदा नाही, नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. पाय उचला, पाय उचला. मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. बोला पुंडलिकावर जय, हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चालला ज्ञानोबा चालला, तुकोबा चालला ज्ञानोबा चालला, दिंडीच्या संगे हा नामाही चालला, दिंडीच्या संगे हा नामाही चालला. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये, ज्यात आम्ही चाललोय पंढरपूरला. कारण की आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व वारकरी भाविक भक्तांना या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा ब्लॉग पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज एकादशी निमित्त आम्ही चाललोय, बट विठ्ठलाचे दर्शन तर नाही होणार, बट तिकडचा जो वातावरण आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. छोट्याशा व्हिडिओ मध्ये छोटासा ब्लॉग असणार आहे, जास्त मी खेचणार नाही. आणि मामाचा एकदा लुक चेक करा. मामा रामकृष्ण हरी. आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपल्यासोबत आहेत मामा, मामी, मम्मी, पप्पा, आत्या आणि वाईल्ड कार्ड एंट्री मारले दीदीनी. वाईल्ड कार्ड नाही रे तिची, मला वाटतं ती कुठली पिंक कार्ड आहे. पिंक कार्ड एंट्री मारली, पिंक कार्ड एंट्री मारली. पप्पांनी त्यांना मॅचिंग केले. दीदीला थोडस व्हाईट कुर्ता, दीदीने पिंक घालणार होती ना, थोडं वाईट आहे ना त्यांचं. नंतर उतरल्यावर आता आपण कालपर्यंत दीदी फिक्स नव्हती, दुपारी फोन केला दीदीने. चला, गणपती बाप्पा मोरया. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. हे झाला देव वारकरी, बघ वारी आली दारी. तर आता सीएनजी भरायला थांबलेलो पुण्याला चांदणी चौकात आणि लगेच खातडायची सुरुवात झालेली आहे. काय बोलते? रामकृष्ण हरी. उपासाचं भोजन, पांडुरंगाची कृपा, उपासाचा नाश्ता मिळाला. आता पंढरपूर पासून 100 किलोमीटर लांब आहे आणि एका हॉटेलला थांबलोय. हॉटेल वृंदावन इथे थांबलोय आम्ही. थोडंसं नाश्ता माझ्या पांडुरंगाची वारी, माझ्या गाभारी पंढरी, माझ्या गाभारी पंढरी. आपण उतरल्यावर गाडी लावा. अरे गाडी लावून येत नाही ना, ट्रॅफिक होईल. तर आता पोहोचलोय आम्ही पंढरपूरला आणि शेवटचे 2 किलोमीटर करायला जवळपास 2-2.5 तास जास्त गेले. आणि आता एक पार्किंग भेटले तर तिथे पार्किंगला लावते आणि इथून अजून 2 किलोमीटर चालत जायचंय. तर आता गाडी पार्क केली आणि चालत चाललोय. आणि उत्तराखंडला ह्या बॅगने खूप साथ दिलेलं, तर ह्याच्यातच सगळं सामान आहे, पॉवर बँक वगैरे. आणि आता इथून चालत प्रवास होणार आहे. आणि काय बोलण्यापेक्षा ना तुम्ही इथलं वातावरण फील करा, ते जास्त चांगलं वाटेल. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वारे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया भंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळांची, अभंगाला
मला जोड काळजी पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली चालला ज्ञानोबा चालला दिंडीच्या संगे हा नामाही चालला दिंडीच्या संगे हा नामाही चालला दिंडीच्या संगे हा नामाही आमच्या स्वयंसेवकाच्या डोक्यावर बसला संगे दुसरा बेडा भेटला संगे भाविकाच्या कॉलर मध्ये पडला दुसरा बेडा भेटला तो भाविकाच्या पायाखाली गेला पाप लागलं माऊली त्यामुळं प्रसाद देवाकडे फेकू नका तो प्रसाद सगळ्यांना वाटा प्रसादाचं महत्व आहे देवाचा प्रसाद आहे माऊली चालत राहा पाय उचला पाय उचला गजर हरिनामाचा गेंडा रोवला बोला पुंडलिकावर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीच्या वारीला वारकरी चालला ज्ञानोबा चालला तुकोबा चालला ज्ञानोबा चालला तुकोबा चालला ज्ञानोबा चालला तुकोबा चालला ज्ञानोबा चालला दिंडीच्या संगे हा नामाही 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 चालला पंढरीच्या वारीला वारकरी चालला पंढरीच्या वारीला वारकरी चालला पंढरीच्या वारीला वारकरी चालला पंढरीच्या वारीला वारकरी चालला आहे पंढरपूर संतांचे माहेर आहे पंढरपूर संतांचे माहेर आहे पंढरपूर संतांचे माहेर आहे पंढरपूर चंद्रभागेचे हे पवित्र तीर चंद्रभागेचे हे पवित्र तीर महाराज की जय तुकाराम महाराज की जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की वेदानाही आई कळला वेदानाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा झाला देव वारकरी बघ वारी आली दारी हेठू रखुमाईची जोडी हेठू रखुमाईची जोडी. तर मगाशी तिकडून जेव्हा कळस दर्शन करत होतो तेव्हा जरा दुपार होती आणि तेव्हा लाइटिंग वगैरे नव्हत्या बट आता तुम्ही
मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत हा ब्लॉग बघितलाच आहे तर रामकृष्ण हरी हा कमेंट प्रत्येकाकडून आला पाहिजे. आणि हा एक छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि यात जास्त काय आवडलं हे पण तुम्ही नक्की सांगा. आणि या पूर्ण ब्लॉगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, जी म्हणजे जर तुम्ही अशा वारीला जाताय किंवा कुठल्या अशा गर्दीच्या ठिकाणी देवस्थानाला दर्शनाला जाताय, तर तुमची ज्वेलरी किंवा पैसे वगैरे एक अशी छोटी माझी जी साईड बॅग होती त्याच्यात ठेवा. आणि जर तुम्ही गाडीने जात असाल तर इट्स बेटर असेल की ते तुम्ही गाडीतच ठेवून द्या सामान, जे गोल्ड आयटम वगैरे असतील ते. गोल्ड ज्वेलरीचं जे सामान वगैरे असेल किंवा मौल्यवान वस्तू ते तुम्ही गाडीतच ठेवून द्या. आणि ते पण असं ठेवा की दिसलं ना पाहिजे, कारण की अशा ठिकाणी चोऱ्या वगैरे पण होतात. मागच्या वर्षी मम्मी पप्पा मामा मामी गेलेले, तर पप्पांचे पण पैसे गेलेले आणि मामाचं तर पॉकेटच पूर्ण चोरीला गेलेला. पण तो नंतर परत पण भेटला, फक्त त्यातले सगळे पैसे गायब झालेले. तर असे पण गोष्टी होतात. ते ह्यावेळी तसं काहीच नाही झालं. आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रात्री जेजुरीला गेलो. 130 किलोमीटर ट्रॅव्हल केलं तिकडे जेजुरीला, हॉटेल मल्हारीने ते थांबलो. तर पुढचा ब्लॉग तो जेजुरीचा असणार आहे. पण तो ब्लॉग किती लवकर टाकायचं हे तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही ह्या ब्लॉगवर किती चांगला रिस्पॉन्स देता त्याप्रमाणे मी तो ब्लॉग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. तर इथपर्यंत जर व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.